हॅलो डिअर फ्रेंड, पुन्हा एकदा तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो. आज बघूया आपण 7 चॅप्टर मूलभूत हक्क भाग 3 कलम 12 ते 35 हे आपल्याला मूलभूत हक्काबद्दल यामध्ये माहिती मिळते. तर आपल्याला नेमकं यामध्ये मूलभूत हक्काबद्दल नेमकं डिटेलमध्ये बघायचं आहे. तर त्याआधी मी तुम्हाला सांगतो, याआधीचे जे तुम्ही लेक्चर सीरीज बघितली नसेल राज्यशास्त्रावरती लेख चॅप्टर 6पर्यंत, तर ते तुम्ही बघा. आपल्या यूट्यूब चॅनलवर मी अपलोड केलेले आहे. जर यूट्यूब चॅनलला तुम्ही आपल्या प्रथमतः भेट देत असेल तर सबस्क्राईब करा, जेणेकरून मी नेक्स्ट व्हिडिओ जर तुम्हाला अपलोड केला तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. बेल आयकॉनला प्रेस करा. ठीक आहे. तर आजचं जे काही आहे मूलभूत हक्क, तर मूलभूत हक्काची आपण शॉर्टमध्ये पार्श्वभूमी बघूया. आता मूलभूत हक्क नेमकं काय आहे, त्याचा ओरिजिन कुठून झालेलं आहे नेमकं. तर बघा, प्रोफेसर लास्की नावाचा प्रोफेसर होता. त्यांनी एक मत दिलं होतं की मूलभूत हक्क म्हणजेच काय. मूलभूत हक्क असे आहे की जर समाजामधील व्यक्ती आहे, त्या व्यक्तीचा स्वतःचा विकास ज्या विना करू शकत नाही, ते अधिकार म्हणजेच काय, मूलभूत हक्क. या मूलभूत हक्काशिवाय व्यक्ती स्वतःचा सर्वांगीण विकास करू शकत नाही, हे प्रोफेसर लास्की यांचं म्हणणं होतं. तर मग याची ओरिजिन कुठून आहे, तर 1215मध्ये एक राजा होता, इंग्लंडचा राजा होता. कोण होता? जॉन केन. या इंग्लंडच्या राजानं जे की जनतेला असं वाटलं की जनतेला काही ना काही हक्क दिले पाहिजे, आपण त्यांना पण काही महत्त्वाचे स्वतः जगण्यासाठी काही हक्क आवश्यक आहेत, जेणेकरून त्यांची जे काही आहे सर्वांगीण विकास झाला पाहिजे. तर त्यासाठी एक त्यांनी सनद जाहीर केली. ती सनद जर बघितली तर त्या सनदमध्ये त्यांनी असं सांगितलं की हे अधिकार या माझ्या प्रजेला असेल. आणि ही सनद म्हणजेच आपण या संधीला जे काय आहे आजचा भाग 3मध्ये जेव्हा संविधानामध्ये ॲड केलं, तर भाग 3ला आपण आता काय मॅग्ना कार्टा आपण म्हणतो. तर मॅग्ना कार्टा आता तुम्हाला अर्थ कळला असेल कुठून आला. जे की इंग्लंडचा राजा होता जॉन केन याने जे काही सनद म्हणून जाहीर केलं होतं मूलभूत हक्क जनतेला, तेच सनद म्हणून जाहीर केल्यानंतर आपल्या राज्यघटनेमध्ये भाग 3मध्ये एक मॅग्ना कार्टा म्हणून या संधीला ॲड केलं. तिथून आपल्याला भाग 3 आपण मूलभूत हक्क यामध्ये मॅग्ना कार्टा म्हणून ओळखले जातो. तर मला सांगा, आता राज्यघटनेनुसार पहिला जो देश आहे जे मूलभूत अधिकार त्याने दिले, तर तो कोणता देश आहे? तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कमेंट करून सांगा. इथे कन्फ्युजन होते मुलांना, म्हणून मी हे प्रश्न विचारला तुम्हाला. राज्यघटनेनुसार प्रथमतः देश आहे जी की त्यांनी मूलभूत अधिकार लोकांना दिले, तो देश कोणता? कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. तुम्हाला इतपत शॉर्ट एवढं तर माहीत असलं पाहिजे. ठीक आहे. आता मूलभूत हक्क आपण बघूया. पार्श्वभूमी क्लिअर झाली असेल नेमकं मूलभूत हक्क काय आहे. तर बघा आता की मूलभूत हक्क 12 ते 35 हे सगळ्यांना माहीत आहे, USA कडून घेतले आपण. ठीक आहे. तर पूर्वी मूलभूत हक्क किती होते, मग हे पण महत्त्वाचं आहे. इथूनच प्रश्न पुटअप होतो कसा, की बघा इथं सरळ सांगितलं आहे की मूलभूत हक्क जे आहे 12 ते 35 हे तुम्हाला माहीत आहे USA कडून घेतले. पूर्वी 7 मूलभूत हक्क होते, आता 6 मूलभूत हक्क आहे. हे लक्षात राहिलं पाहिजे. पूर्वी 7 होते, आता 6 आहेत. मग आता खाली आपण बघू या चार्टमध्ये समानतेचा हक्क 14 ते 18. ठीक आहे. रिसेंटली एक्झाममध्ये विचारलेलाच आहे. स्वातंत्र्याचा हक्क 19 ते 22. ओके. शोषणाविरुद्ध हक्क 23 ते 24. धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क 25 ते 28. सांस्कृतिक आणि शैक्षणिक हक्क 29-30 आणि घटनात्मक उपाययोजनाचा हक्क 32. आणि हे पाठ करायचं नसते, वारंवार रिव्हिजन करा. जेवढे जास्त तुम्ही रिव्हिजन कराल तेवढं आपल्यासाठी एक म्हणजे आपल्याला कधी आपल्याला विसरण्याचं हेच पडणार नाही. आपण जेवढे जास्त रिव्हिजन करू तेवढं हे. आणि ही सिरीज याच माध्यमाची आहे की कारण की जे काही शॉर्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळे काही कन्सेप्ट क्लिअर होईल. आणि जेवढं काही वाचायचं आहे आपल्याला, जेवढं काही परीक्षा मुद्देसुद्धा आपल्याला गरजेचं आहे, त्याच्या लेक्चर सिरीजमध्ये आहे. बाकी तुम्ही इतरत्र तुम्ही हे सरळ पेज पण वाचले असतं. तर महत्त्वाचं काय, प्रिव्हियस इयर ॲनालिसिस करून हे लेक्चर सिरीज मी घेत आहे. तुम्हाला प्रिव्हियस इयर ॲनालिसिस करण्याची गरज पडणार नाही. आणि जेवढं परीक्षेपुरतं महत्त्वाचं आहे, तुम्ही राज्यसेवा प्री द्या, मेन्स द्या आणि कंबाईन पण एक्झाम द्या, चालेल. पण तुमचं मूलभूत हक्काबद्दल इथून प्रश्न जाणारच नाही. आणि इतर जे काही लेक्चर आहेत पॉलिटीसाठी तुम्हाला इतरत्र काही वाचायची गरज पडणार नाही. ठीक आहे. मालमत्तेचा हक्क कलम 31-44 जी काही घटनादुरुस्ती आहे 1978मध्ये झालेली आहे. कधी? 42वी घटनादुरुस्ती 1976मध्ये झाली आणि 44वी घटनादुरुस्ती 1978मध्ये झाली. आणि मालमत्तेचा हक्क 31 आहे. या मालमत्तेच्या हक्काला वगळून 300A यामध्ये भाग 12मध्ये समाविष्ट केलेला आहे. हे आपल्याला आवश्यक आहे जाणणं. कलम 31 हे मालमत्तेचा हक्क होता. आता 300A मध्ये 12
भागामध्ये ॲड केलेलं आहे त्याला 44च्या घटनादुरुस्ती 1978. इथं 76वी घटनादुरुस्ती सांगू शकते, आपल्याला लक्षात राहिलं पाहिजे. मूलभूत हक्क अनिर्बंध नसून सशर्त आहेत. आता मूलभूत हक्कावर काही बंधने आहेत आणि बंधने असणं आवश्यक आहे, कारण की या मूलभूत अधिकाराचा दुरुपयोग न व्हावा म्हणून या मूलभूत हक्कावर बंधने घातलेली आहेत. राज्य बंधने घालते. त्यासोबत जर घटनात्मक न्यायालय हे सर्व काही आपले मूलभूत हक्क तपासले जाते. ठीक आहे. मग यामध्ये मूलभूत हक्क हे दैवी नाहीत, अपरिवर्तनीय नाहीत. म्हणजेच या मूलभूत हक्कामध्ये आपण काय परिवर्तन करू शकतो. कसं, यांच्यात घटनादुरुस्तीने बदल होतो आणि सर्वसाधारण कायद्याने बदल होत नाही. त्याला दुरुस्तीच आवश्यक आहे. पण घटनादुरुस्ती मूलभूत हक्कामध्ये होते का, हेच कन्फ्युजन होते आपल्याला, की घटनादुरुस्ती मूलभूत हक्कासाठी करता येत नाही. करता येते. कसं की जे काही मूलभूत ढाचा आहे संविधानाचा, त्याला न टच करता तुम्ही मूलभूत हक्कामध्ये थोडीफार बदल करू शकता. तर घटनादुरुस्ती करता येते. ठीक आहे. तर कलम 12 आता आपण बघू की यामध्ये राज्याची सरळ व्याख्या दिलेली आहे. राज्याची व्याख्या म्हणजे राज्य कोण आहे, कोणाला राज्य म्हणावं आपण, कलम 12मध्ये सांगितलेलं आहे. भारत सरकार आणि संसद. ठीक आहे. आता इकडं राज्य सरकार आणि राज्य विधिमंडळ, इकडं सेंट्रल आणि इकडं स्टेट. भारत सरकार, संसद, राज्य सरकार, राज्य विधिमंडळ. 2 क्लिअर झाले. सर्व स्थानिक जे काही प्राधिकरणे आहेत हे सर्व स्थानिक प्राधिकरणे. त्यासोबत LIC, ONGC, त्यासोबत SAIL आणि त्यासोबत वैधानिक आणि अवैधानिक प्राधिकरण, जे की वैधानिक पण आहेत कायद्यानुसार, जे अवैधानिक पण आहेत. ठीक आहे. आणि त्यासोबत सुप्रीम कोर्टानुसार राज्याच्या वतीने जे काही कार्यरत करत आहे ते खाजगी संस्था. सुप्रीम कोर्टाने जे काही खाजगी संस्था जरी असल्या, पण सुप्रीम कोर्टानुसार जे खाजगी संस्था जे काही राज्याच्या वतीने कार्यरत करत आहेत, राज्याचा त्याच्यावर अधिकार आहे, आणि जे काही संघटना आहे राज्याच्या वतीने काम करतात, हे जर मूलभूत हक्काचे उल्लंघन करत असतील तर त्यांना न्यायालयात आव्हान देता येते. लक्षात ठेवा. हे खाजगी असो काही असो, पण ते राज्याच्या वतीने चालत आहे, राज्याच्या खर्चानुसार चालत आहे, तरी पण मूलभूत हक्काचं उल्लंघन करत असेल तर त्यांचा आपल्याला न्यायालयात दाद मागू शकतो. हे कलम 12मध्ये व्याख्या सरळ सांगितलेली आहे. कलम 13 बघू. मूलभूत हक्कांचे जे काही कायदे आहेत, जे की कायदे बनवलेले आहेत संसदेने, तर त्यासोबत जर बघितलं ते जर मूलभूत हक्काला विसंगत असेल तर ते कलम 13नुसार तुम्ही आपण अपीलीय म्हणून घोषणा करू शकतो. तर बघा, तर हे अवैध असतील जे काही विसंगत झालेले कायदे मूलभूत हक्काचे, तर त्यांना न्यायालयीन पुनर्विलोकन होईल. न्यायालयामध्ये त्याला पुनर्विलोकन करता येईल, आपल्याला अपील करता येईल. याचा अधिकार सुप्रीम कोर्टाने कलम 32नुसार सांगितलेला आहे. मग इथं सिंपल लक्षात ठेवणं असणे आहे की आपल्याला सरळ विचारू शकते की सर्वोच्च न्यायालयाला मूलभूत हक्काशी जे काही आहे पुनर्विलोकनाचा अधिकार कोणत्या कलमानुसार आहे, कलम 32, आणि हायकोर्टाला 226नुसार अपील करता येते मूलभूत हक्काशी. ठीक आहे. जे काही संरक्षण करता आपण म्हणू शकतो, मूलभूत हक्कांचा संरक्षण करता सुप्रीम कोर्ट आणि तिकडं हायकोर्ट हे 226नुसार. आता कायदा म्हणजे काय, मग कायदे काय, संसद, राज्य विधिमंडळ जे की कायमस्वरूपी कायदे बनवतात त्यांना कायदे म्हटले जाते. जे की अध्यादेश आहेत. ठीक आहे. त्यासोबत जर बघितलं आदेश आहे, जे आदेश काही काढले जाते, उपनियम आहे, नियम आहे, सूचना आहे, अधिनियम आहे, यासारखे जे सर्व काही तुम्हाला ऑप्शनमध्ये नाव येतील, तर सर्व याच्यामध्ये देईल. नियम, सूचना, अधिनियम हे काही कायदे आहेत का, आदेश हे कायदे आहेत का, यामध्येच कन्फ्युजन व्हायला नको. हे तसंच लक्षात ठेवा की संसदेने राज्य विधिमंडळ कायदे, अध्यादेश आणि त्यासोबत नियम, उपनियम, नियम, सूचना, अधिनियम हे सर्व लक्षात आवश्यक आहे आपल्याला. कायदे म्हणून मान्य काही रूढी परंपरा. आता रूढी परंपरा आपल्याला विचार पडते तिथं ऑप्शनमध्ये, जर आपल्याला परीक्षेमध्ये आलं रूढी परंपरा हे कुठं कायदे असेल, रूढी परंपरा पण कायदे आहेत, असे अवैधानिक कायदे आहेत. हे सर्व काय कायदे आहेत, पण अवैधानिक कायदे आहेत. रूढी परंपरा हे पण कायद्यामध्ये येते. ठीक आहे. कलम 93 काय आहे, घटनादुरुस्ती हा काय कायदा नाही आहे. घटनादुरुस्ती कशाला कायदा आहे, हे की घटनादुरुस्ती आहे, हे काही कायदा बनवलं नाही, हे दुरुस्ती करण्यासाठी आहे. म्हणून कलम 13नुसार घटनादुरुस्ती हे काय कायदा नाही आहे. लक्षात ठेवा. घटनादुरुस्तीने मूलभूत हक्क हक्काचा जे काही संकोच आहे, जर संकोच झाल्यास तर घटनादुरुस्तीस न्यायालयात आव्हान देता येत नाही. कसं की घटनादुरुस्तीसाठी ते न्यायालयात आव्हान देता येणार नाही जर काही मूलभूत हक्काचा संकोच केला असेल तर. ठीक आहे. पण मूलभूत संरचनेला जर संविधानाच्या मूलभूत संरचनेला जर धक्का बसत असेल तर घटनादुरुस्तीला पण आव्हान देता येईल आपल्याला. कलम 13नुसार इथे म्हटलेलं आहे. हे केशवानंद भारती खटल्यामध्ये पण 1973 पॉप्युलर खटला आहे वन ऑफ द. तर या खटल्यामध्ये सरळ म्हटलेलं आहे, तुम्ही घटनादुरुस्ती जर मूलभूत हक्काचा जर संकोच करत असेल घटनादुरुस्ती, तुम्हाला त्यासाठी काय घटनादुरुस्तीला आव्हान देता येणार नाही. पण घटनादुरुस्ती जर मूलभूत हक्काला संकोच करून संविधानाच्या मूलभूत ढाचेला जर धक्का देत असेल तर त्याला आव्हान देता येईल. इथे आपण सर्व 13 कलम 13 आपण बघितलेले आहे.
आता इथे आपल्याला दिलेलं आहे की कलम 14मध्ये कायद्यापुढे समानता, हे तर सगळ्यांना माहीत आहे. आता कलम 15 भेदभावास प्रतिबंध, हे सगळ्यांना माहीतच आहे. 16 हे संधीची समानता, जर संधी मिळत असेल समानता. कलम 17 अस्पृश्यता निर्मूलन, ठीक आहे, जे काही आपण छुआछात म्हणतो आपण त्यामध्ये हो. कलम 18 जे आहे हे पदव्यांची समाप्ती. पदवी जे की तुम्ही एखादी दुसऱ्या देशाकडून पदवी घेत असाल तर ती पदवी तुम्हाला राष्ट्रपतीच्या विचारानं ते घ्यावी लागेल. तर अशा पद्धतीचे काय आहे हे 14, 15, 16, 17, 18 हे आहे. हे सर्व समानतेचा हक्क आहे. कसं की समानतेच्या कायद्यापुढे, कोणत्याही कायद्यापुढे कोणी राष्ट्रपती असो की सामान्य नागरिक असो त्यांना समान कायदे समानता आहे. ठीक आहे. 15नुसार म्हणून भेदभावास प्रतिबंध, कोणा इतर जे काही खालील जात आहे आणि उच्च जात आहे आपण यामध्ये तुम्हाला तिथे मग सार्वजनिक ठिकाणावर भेदभाव करता येणार नाही. कलम 16 काय संधीची समानता, म्हणजे जे काही सर्व्हिस आहेत ती काही गव्हर्नमेंट सर्व्हिस आहेत त्यामध्ये पण तुम्हाला भेदभाव करता येणार नाही जातीनुसार. कलम 17 जर बघितलं तर अस्पृश्यता निर्मूलन, छुआछातची. कलम 18 हे पदव्यांची समाप्ती, जो इतर पदवी जर तुम्हाला काही मिळत असेल इतर देशाकडून तुम्हाला राष्ट्रपती परवानगी किंवा इतर या परवानगी घेऊनच घ्यावं लागेल, ते पदव्यांची समाप्ती आहे. ठीक आहे. आता कलम इथं आपण 14 डिटेल्समध्ये बघूया. ठीक आहे. कलम 14 जर बघितलं आपण कायद्यापुढे समानता काय म्हटलं आहे, ही संकल्पना आपण ब्रिटनकडून घेतलेली आहे. कलम 14 कायद्यापुढे समानता ही ब्रिटनकडून घेतली आहे, पण ही नकारात्मक आहे. कारण की प्रत्येकांना कायद्यापुढे समानता मिळू शकत नाही, कारण की राष्ट्रपतीला त्यांच्या पद्धतीने त्यांच्या पदानुसार अधिकार आहे, सामान्य नागरिकाला त्यांच्या पदानुसार अधिकार आहे. म्हणून हे थोडंसं नकारात्मक दिसते आपल्याला कायद्यापुढे समानता. AODCने ही नकारात्मक संकल्पना मांडलेली आहे. आता कायद्याचे समान संरक्षण ही संकल्पना काय आहे, ही USA कडून घेतलेली आहे. पण ही कायद्याचं जे समान संरक्षण होईल, सगळ्यांचे कायद्याचे समान संरक्षण होईल आणि ही USA कडून घेतली आहे. म्हणून ही सकारात्मक संकल्पना आहे. कारण की कायद्यात समान संरक्षण होऊ शकते, कायद्यापुढे समानता होऊ शकत नाही, पॉसिबल नाही तेवढं, म्हणून ही नकारात्मक आहे. पण ब्रिटनकडून घेतलेली आहे. कायद्यात समान संरक्षण ही USA कडून घेतले आहे, सकारात्मक संकल्पना. समान संरक्षण सकारात्मक संकल्पना आणि कायद्यापुढे समानता ही नकारात्मक संकल्पना ब्रिटनची. ठीक आहे. हे इथे या ऑप्शनमध्येच कन्फ्युजन होते आणि जिथं आपण कन्फ्युजन होतो तिथूनच प्रश्न येतात. मात्र हा नियम निरपेक्ष नाही आहे. त्यास पुढील काही अपवाद आहेत. आता बघा इथं पण मग हे काय आहे, हे अपवाद आहेत. मग मी तुम्हाला सांगितलं कायद्यापुढे समानता होऊच शकत नाही. जसं थोडंफार आपल्याला काही पदानुसार हे द्यावं लागते. जसं की 361नुसार राष्ट्रपती राज्यपाल यांना संरक्षण प्राप्त आहे, जसं सामान्य नागरिकांना नाही आहे, त्यांच्या पदानुसार आहेत. त्यांना काय होते, त्यांच्या अधिकार आणि कर्तव्याबद्दल कोणत्याही न्यायालयात त्यांना उत्तरदायी ठरवता येणार नाही. ती जेव्हा अधिकारावर कर्तव्यात असेल त्यांच्या कार्यकाळात काय फौजदारी प्रक्रिया त्यांच्यावर चालू होणार नाही, चालू ठेवता येणार नाही. ठीक आहे. त्यांच्या काळात अटक आणि तुरुंगवासाची कारवाई करता येणार नाही त्यांच्यावर जे पहिले पदावर असताना. त्यांच्या कार्यकाळात वैयक्तिक कृतीसाठी त्यांना 2 महिन्याची पूर्वसूचना द्यायची. जर काही त्यांनी वैयक्तिक कृती केली पण ती जर अवैध असेल तर त्यांना 2 महिन्याची पूर्वसूचना द्यायची आणि तेव्हा त्यांच्यावर फौजदारी न ठेवता दिवाणी खटला दाखल करता येतो. ठीक आहे. हे 361 राष्ट्रपती राज्यपालाचं संरक्षण आहे. आता 361 हे काय आहे, जे काही गृहातील जे काही पार्लमेंटमधील काही आहेत लोक, त्यांच्या कामकाजाचे प्रसार माध्यमावर काय खऱ्या अहवालावर प्रसिद्धीबाबत दिवाणी आणि फौजदारी हे गुन्हा दाखल करता येणार नाही. कारण की जे काही गृहातील व्यक्ती आहे काम करत असेल तर त्याच्यावर काही फौजदारी गुन्हा दाखल करता येणार नाही. कलम 105मध्ये काय आहे, संसदेत आणि समितीतील जे काही केलेले मतदान आहेत, केलेल्या मतदान आणि वक्तव्य आहे याबाबत संसद सदस्यावर विरुद्ध काय खटला दाखल करता नाही. आपल्याला बघायचं पार्लमेंटमध्ये असे धुमाकूळ एकदम भाषणं चालतात, एकमेकावर टीका करतात, त्यांच्याबद्दल काही तुम्हाला खटला दाखल करता येत नाही. ती त्यांच्या याच्याबद्दल 105नुसार संसदेला अधिकार दिलेला आहे. 194नुसार मग राज्य विधिमंडळी सदस्याबाबत जे काही 105नुसार केंद्रासाठी आणि राज्य विधिमंडळ 194नुसार. आणि कलम 31C काय म्हणतो, हे कलम 14ला अपवाद आहे. कशा पद्धतीने 31C बघा. आता जे की कलम 39च्या B आणि C ची अंमलबजावणीसाठी आपण काय करतो, कलम 31C हे जेव्हा ते C जे काय 39च्या B आणि C साठी ते काही अंमलबजावणीसाठी 31C समोर येते आणि तेव्हा कलम 14 जाते. त्यामुळे सुप्रीम कोर्टाने सरळ म्हटलेलं आहे. कलम 14ला जे काय आहे ते आपल्याला इथं अपवाद काही दिसतात. इथं काय म्हटलेलं आहे, मग परदेशी सार्वभौम जे की शासक असो, वकील, शासक किंवा वकील यांना फौजदारी आणि नागरी खटल्यापासून काय संरक्षण आहे, जे की परदेशांसाठी सार्वभौमत्व आहे. ठीक आहे. त्यांना फौजदारी आणि नागरी खटल्यापासून संरक्षण आहे. आणि संयुक्त राष्ट्रसंघ आणि तिच्या संस्थांना काय परदेशी जे काही वकिलांप्रमाणे पण काय संरक्षण आहे. मग संयुक्त राष्ट्रसंघांना पण संरक्षण आहे.
त्यांच्या प्रदेशी वकिलांप्रमाणे पण त्यांना संरक्षण आहेत, जसं की आपल्याला फौजदारी आणि नागरी खटल्याकडून संरक्षण देतो आपण. तर हे कलम 31चा आपण इथे बघू शकतो. तर आपण 12, 13, 14 हे कलम बघितलेले आहेत. पुढील आपण भागामध्ये 15, 16, 17 हे कलम बघू. निश्चितच तुमचे काही पॉईंट क्लिअर झाले असेल. तर भेटूया आपण नेक्स्ट पार्टमध्ये. तर मूलभूत हक्क आपण अशा पद्धतीने डिटेल घेऊया. तर थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. आणि जर व्हिडिओला लाईक नसेल केलं तुम्ही लाईक करा आणि जास्तीत जास्त मित्रांसोबत शेअर करा, तर त्यांना पण या सीरीजचा लाभ मिळेल. जर यामध्ये काही करेक्शन असेल तुम्ही कमेंट बॉक्समध्ये करू शकता. आणि मी एक प्रश्न विचारलेला स्टार्टिंगला, ते तुम्ही त्याचा ॲन्सर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून देऊ शकता.